चला मॅच स्टार्ट करा तुम्ही. अमय पाटील आला गोलंदाजी मार्क वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. शाकिनीला नैनिश. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने हाताळला. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः गोलंदाज या बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि इथे जर का आपण पाहिलं तर एकदा जरूर पाहायला मिळते. बॅटर सेफ आहेत ना, काही इजा नाही ना. बघा काय वेगाने बॉल हाताळला होता. तिकडे बघा टाकी गावच्या टीमच्या खेळाडूंकडून विचारपूस देखील केली गेली. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटनं दिलेलं प्रेम आहे. खेळाडूला बॉल लागला त्यानंतर विचारपूस केली गेली, खेळाडू वृत्ती जपली गेली. यावेळेला देखील आणखीन एक चांगला फटका फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच सॉब मिळणारा. सिंगल वरती इकडे समाधान मानावं लागतं. नैनिश पाटील एक अर्धशतक याही खेळाडू या स्पर्धेमध्ये कंप्लीट केलंय. चौक गावचा खरं तर एक विस्फोटक खेळाडू आहे. यावेळेला प्रचंड वेगानं हा बॉल हाताळला. हा लहान लेट होती. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे डॉट बॉल आला. नैनिशला आता इथून मात्र पूर्णपणे शांत ठेवलं. यावेळेला देखील वी शेप मध्ये हा फटका सजवला. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होईल का? हो झालाय. बॉल जाईल बाउंड्री आयुष्य बाहेर. थोडीशी दुखापत झाली परंतु त्यानंतर बघा न डगमगता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा तयार झाले नैनिश. आणि आता बघा नैनिश यांच्या बॅटमन अतिशय बेतला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मिळतात. चौकार आला. पुन्हा एकदा अमय पाटील तयार होत. अमयचा पुढचा बॉल. यावेळेला देखील बॅटची आतली कडा तिकडे फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. ओ माय गॉड, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती आहे. क्या बात आहे. डेडिकेशन क्रिकेटसाठी समर्पण दिलं जाते. बघा पाहायला सुद्धा खेळाडूच्या दुखापत आहे तरी सुद्धा धावतात. या तो मैं मरूंगा या तो मैं लढूंगा अपने गाव के मिट्टी के लिए. आणि काय खेळतोय नैनिश. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा खाली ठेवला होता. षटक आता संपलं. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगट बाद 8 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून 12 बॉल बाकी आहेत. बघूया आता या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाच्या खांद्यावरती इतर मात्र जबाबदारी दिली जाणार पाहावं लागेल. परदेशी बॉलिंग बॅटवरती आला. बघा आता कौस्तुभ परदेशी यांच्या माध्यमातून कशा रीतीने इथे मात्र गोलंदाजी केली जाणार. कौस्तुभ यांचा बॉल इकडे बघा फिल्डर आहेत थर्ड मॅन रिझन मध्ये. ओ माय गॉड, मिस फिल्डिंग झाली आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौस्तुभ यांच्याकडे पाहिल्यानंतर बामण डोंगरी टीमचे गोलंदाज ओमकार नाईक यांची आम्हाला जरूर आठवण झाली. कारण ज्या पद्धतीने बघा ओमकार नाईक ज्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतात तसेच ऍक्शन याही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे. मला वाटतं फटका खेळत असताना कुठेतरी क्रॅम्प आलाय की काय पाहावं लागेल. सोपं नसतं. एक खेळाडू म्हणून क्रिकेट खेळणं सोपं नसतं. एकाच दिवशी 2 ते 3 ते 4 ठिकाणी तुम्हाला खेळावं लागतं. इकडून तिकडे तिकडून इकडे धावपळ तुम्हाला करावी लागते. गावाच्या नावासाठी ग्रामीण क्रिकेटसाठी डेडिकेशन इथून मात्र देत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आता पुन्हा एकदा उभा राहिलाय. असे खेळाडू तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्येच बघायला मिळतील.
किती जखमा झाल्या, किती दुखापत झाली, तरी सुद्धा खेळाडू पुन्हा एकदा उभं राहतात खेळण्याकरिता. आणि बघा आता पुन्हा एकदा तयार झाला साहिल साठी हा बॉल पुन्हा एकदा पार्ट्स वरती जाऊन आदळला आणि इकडे सुद्धा एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली. कौस्तुभ पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेचा बॉल लाईन पाहावी लागेल, ऑफस्टिकच्या बाहेर आहे. बॅटिंगचा स्टान्स आता इकडे बदललाय. तीन स्टंप सोडून खर तर बॅटिंग करण्यासाठी नैनिश आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू पारच्या त्यांची आम्हाला आठवण जरूर झाली, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी शफलची लाईन आहे ना ती पिंटू पारच्या मुळेच आली आहे. कारण 3 स्टंप सोडून पिंटू पारच्या बॅटिंग करत असायचे. गोलंदाजाला खर तर अक्षरशः घाम फोडण्यामध्ये पटाईत होते पिंटू पारच्या, आणि त्यांचीच आम्हाला इकडे आठवण होती. ज्या पद्धतीने नैनिश आता उभा आहे. हो, याही वेळेला फिरून मारायचं होतं, परंतु इकडे सुद्धा लाईन लेंथ चांगली आहे आणि याही मुवमेंटला बॅटरला शांत ठेवलं. टॉप बॉल आला. पुन्हा एकदा तेच चित्र. फुल टॉस बॉल. फटका तर जबरदस्त होता, परंतु या फटक्या मागे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीनं गुणतालिकेवरती आता 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. अभि आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. कौस्तुभने आता इकडे कमबॅक केलंय. एक चांगला यंगस्टर आहे. याही गोलंदाजाच्या नावावरती येणाऱ्या काही कालावधीतच डेफिनेटली चर्चा होईल. क्लीन बॉल, दांडीगल, फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी. कौस्तुभला मिळाली आहे विकेट. बॅटर बाद. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवनीत मते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही कौस्तुभच्या स्पेलमध्ये एक बॉल बाकी आहे. 5 बॉल हाताळले, 1 विकेट मिळवत फक्त 6 धावा खर्च केल्या आतापर्यंत कौस्तुभने या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग, त्यामध्ये खरं तर मिसफिल्डिंगचा एक चौकार सुद्धा आला होता. यावेळेला आल्याबरोबरच नवनीत मतेच्या बॅटमन धमाका. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारला पद्धतशीर. 6 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्या 21 धावा. यावेळेला देखील फटका हवेत आहे. आदित्य पाटील पकडला जातो. जल विकेट आली आणि बॅटर नैनिश आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन खेळाडू उत्कर्ष मते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इकडे सुद्धा फलंदाजाला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. या वेळेला देखील ऑफ साईडला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर आहेत. एक धाव कम्प्लीट झाली आहे आणि इकडे सुद्धा एकाच जागेवरती संयम दाखवावा लागतो. सिंगल शो मदतीनं धावफलकावरती 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आज मात्र चैतन्य पाटील नाहीयेत टाकीगाव संघामध्ये. आयकॉन स्पर्धा खेळण्याकरिता ते नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, परंतु अमय पाटील या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. या वेळेला देखील फटका तर जबरदस्त. फिल्डर आहेत. खूप चांगली फेकी. रनआउटची संधी आहे आणि इथे बघा विकेट किपरने बॉल पकडला, त्यानंतर तुम्ही धावही घेऊ शकणार नाहीये. 23 धावा डावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक वेगवान बॉल. या वेगाचं प्रत्युत्तर आता बॅटर उत्कर्ष देऊ शकले नाही आहेत आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. चला यानंतरचा सामना या मॅच मधला विनर संघ साई ब संघ समोर दोनच करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक बॉल अजून बाकी आहे. या वेळेला देखील प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता. एकदा कम्प्लीट झाली आहे. सिंगल वरती एकदा इकडे समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा होतात. 24 धावांनी 25 धावांचं लक्ष या मॅच मध्ये.
18 चेंडू आणि विजयासाठी आता या मॅच मध्ये पाठलाग तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे 25 धावांचा. अमय पाटील आणि स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बघूया आता 18 बॉल मध्ये 25 धावा इथून मात्र डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील. नैनिश आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. शाकिनीला अमय पाटील आणि नौशाकिनीला स्वप्नील. चला मॅच स्टार्ट करा. नैनिश तयार होतात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण अमय पाटील. बघा अमय पाटीलचा मी उल्लेख करतो या स्पर्धेमधला. या स्पर्धेमध्ये त्यानं 4 मॅचेस खेळलेल्या आहेत. 2 मॅचेस मध्ये पहिल्याच बॉलवरती त्यानं षटकार मारला आणि आता ही 4थी मॅच म्हणजे 3 मॅचेस मध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं षटकार आलेले आहेत ते देखील व्हेरी फर्स्ट बॉलवरती. का बॅटिंग करतोय अमय पाटील. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येतोय चौकार. फिल्डिंग जर का तुम्ही करत असाल तर या मॅच पासून तुम्हाला दूर जावं लागेल. षटकार आल्यानंतर आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता विजयासाठी फक्त 15ची गरज आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक अमय पाटीलच्या बॅटमधनं धमाका षटकार. का बॅटिंग करतोय अमय पाटील. लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये तो सतत दिसतो आहे. पुन्हा एकदा विकेट बॉल हवेत आहे. एकदा तर कम्प्लीट झाली आहे आणि हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो माय गॉड 4 धावा मिळतात. आता विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. बरोबर आता पुन्हा एकदा तयार होतील नैनिश. पुन्हा एकदा बॉलर तयार आणि सामना फिनिश केलाय. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केलं. अभिनंदन. वेल प्लेड अमय पाटील. जबरदस्त खेळाडू आणि लास्ट जबाब खेळ त्याने दाखवला आणि टाकीगाव संघाने या मॅच मध्ये दुसरा विजय मिळवलाय. वेल प्लेड अमय पाटील.